नमस्ते, जय महाराष्ट्र माझ्या सर्व ताईंना. तर आज कुठलाही प्रश्न नाही, आज कुठलाही आर्ग्युमेंट नाही. तर आज छोटासा महत्त्वाचा विषय आहे. तर तुम्ही म्हणशाल की ताई खूप खुश दिसताय, काय झालंय? तर आज 11 वर्षांपूर्वी 9 एप्रिलला साधारणतः माझी ICDSची अंगणवाडी सेविकापदी ऑर्डर आली होती आणि ती ऑर्डर मला 9 एप्रिलला मिळाली आणि 10 एप्रिलला म्हणजे आज कंप्लीट 11 वर्षांचा कालावधी झाला आहे. आणि 11 वर्षांपूर्वी मी आज ICDSच्या कामी हजर झाले होते. म्हणजे हजर रिपोर्ट हा 10 एप्रिलचा आहे. ऑर्डर ही 4 एप्रिलला डिस्पॅच झाली होती टपालने, बट ती मिळाली 9 एप्रिलला. आणि 10 एप्रिलला मी पारनेर या ठिकाणी प्रकल्पाच्या ठिकाणी हजर रिपोर्ट दिला आणि आज माझ्या सेवेला 11 वर्ष पूर्ण होत आहे. मला सांगायला खूप आनंद होत आहे ताईंनो, की ही माझ्या आयुष्यातील जी 11 वर्ष सेवा आहे ती न भूतो न भविष्य कुठेही सेवा दिली तरी याची बरोबरी होणार नाही. कारण इथे मानधन अत्यल्प मिळत असलं तरी समाधान खूप मिळतं आणि आपण प्रामाणिकपणे जे काम करतो त्या कामाचं खरंच आपल्याला सार्थ अभिमान वाटतो. त्या चिमुरड्यांसाठी, त्या आपल्या सर्वेतील लाभार्थ्यांसाठी जे आपण अत्यल्प मानधन असताना देखील काम करत आहे ते खरंच त्याची गणना ही देवाजवळ नक्की होणार आहे. त्याचं मानधन आपल्याला नक्की कमी आहे, परंतु या कर्माचा हिशोब हा वरती होणार आहे. त्यामुळे माझ्या सर्व ताईंना आज माझ्या ICDSच्या 11 वर्ष सेवेच्या मी माझ्या ताईंना आज आवाहन करते की कितीही संकट येऊ द्या, आपण लढू, आपण नक्की विजयी होऊ. आपला हा संघर्ष अविरतपणे चालू आहे आणि चालूच राहील. आणि कोणीही हार मानायची नाही आहे, कोणीही संयम सोडायचं नाही आहे. गेली 30-40 वर्ष तुम्ही परिस्थितीशी झगडला आहात आणि इथून पुढेही आपल्याला संघर्ष स्वतः करायचा आहे. त्यामुळे या संघर्षाच्या काळात मी आणि आपली नवी संघटना कायम आपल्यासोबत आहे. कायम आपल्या अडचणीच्या काळात कधीही निम्म्या रात्री हाक मारा. तुम्ही महाराष्ट्रातील विदर्भात असो, पश्चिम महाराष्ट्रात असो, दख्खन पठारला असो, कुठेही असो, तरी अर्ध्या रात्री हाक मारा. तुमची जयश्रीताई, तुमच्या हक्काची जयश्रीताई तुमच्या कायमसोबत आहे. आणि या 11 वर्षापूर्तीच्या निमित्ताने मी तुम्हाला वचन देते की जोपर्यंत अंगणवाडी सेविका मदतनीसताईंना न्याय देणार नाही तोपर्यंत हा प्रयत्न थांबणार नाही. हा प्रयत्न, हा संघर्ष माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहील. फक्त मला अपेक्षा आहे तुम्ही सगळ्या ताईंनी सहकार्य करण्याची, कारण मी एकटी लढू शकत नाही. जी ताकद आपल्या एकीत आहे ती कोणातच नाही. तर असेच प्रेम राहू द्या, असेच एकजूट राहू द्या. धन्यवाद ताईंनो. जय महाराज.